पॉवर बीआय मध्ये डॅक्स फॉर्म्युला शिकण्यासाठी तुम्ही नक्कीच एक्साइटेड असाल याची मला खात्री आहे. तर लेसन नंबर 24 मध्ये मी प्रियांका तुमचं परत एकदा आपल्या प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते आणि या लेसन मध्ये आपण डॅक्स फॉर्म्युलाज पाहणार आहोत. डॅक्स मीन्स डेटा ॲनालिसिस एक्सप्रेशन. जसं एक्सेल मध्ये फॉर्म्युलाज असतात त्याचप्रमाणे इथे डॅक्स फॉर्म्युलाज आहेत आणि ज्यांना आपण डेटा ॲनालिसिस एक्सप्रेशन या नावाने ओळखतो. इंटरव्ह्यू मध्ये सर्वात जास्त क्वेश्चन यावर विचारले जातात आणि आता आपण त्याला सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे कोणी नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि परत एकदा सांगते की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. फर्स्ट तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सम अँड सम एक्स. तर मी याचा डिफरन्स तुम्हाला सांगणार नाही, तर मी हे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे आणि ज्यावेळी तुम्ही हे प्रॅक्टिकली पाहताल त्यावेळी तुम्हीच याचा आन्सर देणार आहात. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. जेव्हा आपण डॅक्स कॅल्क्युलेट करतो त्यावेळी त्यामध्ये दोन टाईप असतात. फर्स्ट म्हणजे इम्प्लिसिट डॅक्स फॉर्म्युलाज आणि एक्सप्लिसिट डॅक्स. इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट म्हणजे काय हे पाहूया. इम्प्लिसिट डॅक्स म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण व्हॅल्यू डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करतो आणि रिझल्ट पाहतो म्हणजे आपल्याला लगेच रिझल्ट मिळतो त्याला इम्प्लिसिट म्हणतात. चला प्रॅक्टिकली पाहूया. प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर जास्त गोष्टी क्लिअर होतात. तर आपल्याकडे इथे टेबल आहे, व्हेकल सेल्स डेटाचं एक टेबल आहे. यावरती क्लिक करून कॉलम आपण पाहूया. यामध्ये क्वांटिटी ऑर्डर आहे. सो क्वांटिटी ऑर्डर आपण काय करूया इथे डायरेक्ट व्हॅल्यूज मध्ये घेऊया. म्हणजे असं घेतलं तरी चालेल. कोणतं समजा कार्ड वगैरे जरी नाही घेतलं तरी ते व्हॅल्यूज मध्ये घेतलं तरी सुद्धा तुम्हाला इथे टोटल पाहायला मिळते. किंवा याला जर कार्ड मध्ये तुम्हाला स्विच करायचं असेल तर फक्त इथे कार्ड वरती क्लिक करा. हे पहा तुम्हाला इथे सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर आलेली आहे. पहा यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वगैरे यूज केलाय का, काही कॅल्क्युलेशन वगैरे केलंय का, काहीच केलं नाही. फक्त आपण काय केलं फीड ड्रॅग अँड ड्रॉप केलं आणि लगेच आपल्याला इथे रिझल्ट मिळालेला आहे. फक्त समज नाही टोटलच नाही तर आपण इथे मॅक्झिमम मिनिमम सर्व काही कॅल्क्युलेट करू शकतो. पहा ॲव्हरेज वरती क्लिक करा, मॅक्स मिन सर्व काही आपण एका क्लिकने इथे कॅल्क्युलेट करतो. तर इम्प्लिसिट डॅक्स फंक्शन म्हणजे काय की कोणताही फॉर्म्युला अप्लाय न करता आपल्याला इथे प्रॉपर रिझल्ट मिळतो. याला आपण इम्प्लिसिट डॅक्स म्हणतो. मग एक्सप्लिसिट डॅक्स म्हणजे काय, एक्सप्लिसिट डॅक्सने सुद्धा हेच रिझल्ट मिळणार आहे. जर डॅक्स फंक्शन यूज करून आपण सम वगैरे इथे यूज केलं तर आपल्याला हा सेमच रिझल्ट मिळणार आहे. म्हणजे 99K वगैरे हा सेमच रिझल्ट मिळणार आहे. आपण इथे सम फंक्शन यूज केलं डॅक्स मध्ये तर मग तुम्हाला वाटेल की इम्प्लिसिट मध्ये तोच रिझल्ट येतो, एक्सप्लिसिट मध्ये पण तोच रिझल्ट येतो. मग एक्सप्लिसिट काय यूज करायचं, तर काय यूज करायचं हे जे प्रश्न आहे हा प्रश्न थोडा वेळ तसाच राहू द्या. कारण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत त्यावेळी तुम्हाला पण समजणार आहे की ह्या दोघांचा नेमकी यूज काय होतो. इम्प्लिसिट तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर आपण एक्सप्लिसिट डॅक्स यूज करून याची टोटल काढणार आहोत. त्याचबरोबर फ्रेंड्स तुम्हाला सम आणि सम एक्स मधील सुद्धा फरक विचारला जातो. हेही आपण याबरोबर पाहणारच आहोत. पण पहा आपल्याला काय करायचं आहे, आता इथे एक्सप्लिसिट डॅक्स यूज करायचा आहे. तर त्यासाठी काय करावं लागतं, स्टेप बाय स्टेप पहा आणि हे राईट करून ठेवत जा फ्रेंड. नोटबुक घेऊन राईट करून ठेवत जा. फक्त व्हिडिओ पाहत जाऊ नका कारण नंतर विसरलं जातं. कधी कधी काय होतं जर स्टेप व्यवस्थित पाहिल्या नाही, काहीतरी गडबड झाली तर ॲक्युरेट रिझल्ट येत नाही. सो स्टेप व्यवस्थित लक्ष देऊन पहा. तर इथे व्हेकल सेल्स डेटा आहे, हा आपला टेबल आहे आणि त्यामध्ये आपली इथे क्वांटिटी ऑर्डर आहे आणि याची आपल्याला टोटल काढायची आहे. बट एक्सप्लिसिट डॅक्स यूज करून आपल्याला इथे डायरेक्ट इम्प्लिसिट यूज करायचं नाही. तर त्यासाठी काय स्टेप आहेत, इथे व्हेकल सेल्स डेटा आहे यावरती राईट क्लिक करायचं. यावरतीच राईट क्लिक का करायचं, कारण क्वांटिटी ऑर्डर हा जो कॉलम आहे तो आपला व्हेकल सेल्स डेटा मध्ये आहे आणि ज्या टेबलवरती आपल्याला काम करायचं आहे, जिथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे त्याच टेबलवरती राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू मेजर आणि न्यू कॉलम पाहायला मिळेल. आता मेजर आणि कॉलम मध्ये काय डिफरन्स असतो हेही आपण नेक्स्ट लेसन मध्ये पाहणार आहोत. पण सध्या आपण न्यू मेजर वरती क्लिक करणार आहोत. फ्रेंड्स लक्षात घ्या आपण राईट क्लिक कशावर केलेलं आहे. जर तुम्हाला इथे क्वांटिटी ऑर्डरचं टोटल काढायचे असेल आणि तुम्ही जर इथे डे 17 KPI वरती राईट क्लिक करून न्यू मेजर वरती क्लिक केलं तर रिझल्ट येणार नाही. हा कॉलम ज्या टेबल मध्ये आहे त्या टेबल वरती जाऊन राईट क्लिक करा आणि इथे न्यू मेजर वरती क्लिक करा. हे केल्यानंतर इथे थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागणार आहे आणि पहा थोडा वेळ म्हणजे काही सेकंद आणि इथे वरती फॉर्म्युला बार आपला आलेला आहे. एक्सेल मध्ये आपला फॉर्म्युला बार अगोदरच असतो पण इथे फॉर्म्युला बार नंतर अपियर होतो. दिसतोय तुम्हाला हा फॉर्म्युला बार आलेला आणि याचे जर तुम्हाला फॉन्ट वाढवायचं असेल
तर कंट्रोल बटन प्रेस करून प्लसचं बटन प्रेस करा. परत जर मायनस केलं तर कमी. कंट्रोलचं बटन प्रेस करायचं आणि प्लसचं पण बटन प्रेस करायचं आणि याला आपण रिनेम करूया. आता इथे समजा मेजर आहे तर इथे काय घ्यायचं आपल्याला, आपल्या टोटल क्वांटिटी काढायची. सो आपण टाइप करूया इथे टोटल क्वांटिटी. टोटल क्वांटिटी आपण इथे घेतलेलं आहे इज इक्वल टू, आपल्याला इथे टोटल क्वांटिटी आलं पाहिजे ना, तर त्यासाठी यूज करणार आहोत आपण सम. आपल्या टोटलच काढायचे आहे सम. इथे 5 ज्यावेळेस आपण सम टाइप करतो तर इथे आपलं फंक्शन आलेलं आहे. हे ज्यावेळेस सिलेक्ट असेल त्यावेळेस टॅब बटन प्रेस करायचं. हे तुम्हाला माहितच आहे, एक्सेल मध्ये तुम्ही या गोष्टी पाहिलेल्याच आहेत. आता आपल्याला सम कशाची करायची फ्रेंड्स, जो क्वांटिटी ऑर्डरचा जो कॉलम आहे त्याची आपल्याला इथे सम करायची आहे. म्हणून आपण डायरेक्ट कॉलमचं नाव इथे टाइप करूया क्वांटिटी ऑर्डर आणि इथे तुम्हाला लगेच पाहायला मिळते व्हेकल सेल्स डेटामध्ये इथे क्वांटिटी ऑर्डर आहे आणि आपलं ते सिलेक्ट झालेलं आहे. सो परत एकदा टॅब बटन प्रेस करा. बस एवढंच करायचंय आणि ब्रॅकेट क्लोज करा. व्हेकल सेल्स डेटा इथे आलेला आहे आणि इथे क्वांटिटी ऑर्डर जे आपलं कॉलमचं नेम आहे, हे व्हेकल सेल्स डेटा हे टेबलचं नाव आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे क्वांटिटी ऑर्डर जे पाहायला मिळतं हे कॉलमचं नाव आहे. एवढं केल्यानंतर फक्त एंटर बटन प्रेस करा. एंटर बटन प्रेस केल्यानंतर फ्रेंड्स इथे कुठेतरी काहीतरी चेंजेस झालेले आहेत. आता काय झालेत आणि कुठे झालेत ते पहा. तर इथे जो डेटा पेन आहे आणि त्यामध्ये जो आपला व्हेकल सेल्स डेटा टेबल आहे तर त्याच्या खाली इथे तुम्हाला टोटल क्वांटिटीचा एक टेबल आलेला दिसेल. एक टोटल क्वांटिटी तुम्हाला एक फील्ड आलेली दिसते. आता याचा यूज काय करायचा, तर परत एकदा आपण काय करूया, न्यू कार्ड घेऊया. आणखीन एक कार्ड इन्सर्ट करूया आपण आणि कार्ड घेतल्यानंतर ही फील्ड जी आपली टोटल क्वांटिटी आलेली आहे ही व्हॅल्यू ही डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करू. आपण डायरेक्ट अशी कार्ड मध्ये केली तरी पण चालते फ्रेंड्स. हे पहा तरी सुद्धा आपला रिझल्ट येतोय आणि इथे टोटल क्वांटिटी आलेली आहे. अगोदर काय केलं होतं आपण, डायरेक्ट इम्प्लिसिट यूज केलं होतं, फिर ड्रॅग अँड ड्रॉप केली होती. ते सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर आलेला आहे म्हणून मी याला रिनेम केलेलं नाही, कारण हे इम्प्लिसिट डॅक्स यूज करून केलेलं आहे आणि हे एक्सप्लिसिट डॅक्स यूज करून आपण सेम रिझल्ट इथे जनरेट केलेला आहे. सेमच रिझल्ट येणार ना. आपल्याला काय झालंय, फक्त त्या कॉलमची टोटल इथे आलेली आहे. क्वांटिटी ऑर्डरचा जो कॉलम आहे त्याची टोटल इथे आलेली आहे आणि तीच टोटल इथे पण आलेली आहे. मग तुमचा प्रश्न तसाच असेल की हे जर दोन्ही व्हॅल्यू सेमच येत असतील तर आपण इथे एक्सप्लिसिट काय यूज केलं, इथे न्यू मेजर वगैरे काय घेतलं, तर थांबा सांगते मी. इथे न्यू व्हॅल्यू आपली ऍड झालेली आहे, म्हणजे हे जे न्यू कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे तर या व्हॅल्यूवरती आपण फर्दर कॅल्क्युलेशन करू शकतो. फर्दर कॅल्क्युलेशन म्हणजे काय, समजा या टोटल क्वांटिटीला आपल्याला इंटू 2 करायचं असेल, इंटू 3 करायचं असेल, म्हणजे मल्टिप्लाय करायचं असेल, याला डिवाइड करायचं असेल, यामध्ये काही प्लस करायचं असेल, काही मायनस करायचं असेल, तर या सर्व गोष्टी आपण यावरती करू शकतो. ह्या व्हॅल्यूवरती आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतात, कारण हे आपण न्यू मेजर ऍड करून केलेलं आहे. पण ह्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला फर्दर कॅल्क्युलेशन काही करता येत नाही. ही एक सिंगल व्हॅल्यू झाली. यामध्ये तुम्हाला म्हणजे सिंगल म्हणण्यापेक्षा युनिक समजा, हा यामध्ये तुम्ही सम, मिनिमम, मॅक्स वगैरे करू शकता, बट आलेल्या व्हॅल्यूवरती तुम्हाला काहीच करता येत नाही. पण इथे तसं नाही. इथे टोटल क्वांटिटी आलेली आहे, इथे सम आलेला आहे. याचं जर तुम्हाला मल्टिप्लाय करायचं असेल, डिवाइड करायचं असेल, तर तुम्ही सर्व काही इथे कॅल्क्युलेशन करू शकता. ते कसे करायचे तेही आपण पुढे पाहणार आहोत आणि मग आणखीन तुमचा जो काही डाऊट असेल तो क्लिअर होणार आहे. आता याला जर आपल्याला डिवाइड करायचं असेल तर परत आपल्याला एक न्यू मेजर ऍड करावं लागेल. सो परत आपण काय करणार आहोत, राईट क्लिक करायचं, न्यू मेजर वरती क्लिक करायचं आणि आता इथे परत एक मेजर येणार आहे. सो परत त्याची साईज वाढवायची असेल तर कंट्रोल आणि प्लस करा आणि इथे समजा आपण टाइप करूया, काय तुम्हाला जे नाव द्यायचं ते करूया आपण. समजा इथे डिवाइड करूया क्वांटिटी, ओके, आणि इज इक्वल टू. आता इज इक्वल टू दिल्यानंतर आपल्याला ह्या व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेशन करायचे आहेत. सो आपण फक्त टाइप करूया टोटल. टोटल आपण टाइप केलं आणि टोटल टाइप केल्यानंतर इथे वरती तुम्हाला टोटल क्वांटिटी म्हणून आलेलं दिसेल आणि टॅब बटन प्रेस करा, कारण टोटल क्वांटिटीला आपल्याला डिवाइड करायचं बाय 2 ने. सो टोटल क्वांटिटी आलं, त्यानंतर डिवाइडचं साइन यूज करा, डिवाइड 2, किंवा तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. काही ऍड करायचं असेल तर काही ऍडिशन पण करू शकता, पण मी इथे डिवाइड करून दाखवते तुम्हाला. डिवाइड बाय 2 केलेलं आहे. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड, ज्यावेळेस आपण इथे न्यू मेजर घेतलेला आहे त्यावेळेस इथे डायरेक्ट तुम्हाला कॉलमचं नाव आलेलं दिसेल, टोटल क्वांटिटी. इथे टेबलचं नाव आलेलं नाही. अगोदर ज्यावेळेस आपण इथे सम घेतली होती तर त्यावेळेस इथे टेबलचं नाव सुद्धा येत होतं व्हेकल सेल्स डेटा म्हणून, पण इथे डायरेक्ट कॉलमचं नाव आलेलं आहे. आता मी हे का सांगते, कारण ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेटेड कॉलम आणि मेजर मध्ये काय डिफरन्स असतो हे पाहणार आहोत ना, तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की हे मी तुम्हाला इथे का सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवा, इथे काय झालेलं आहे, फक्त डायरेक्ट कॉलमचं नाव आलेलं आहे, इथे टेबलचं नाव आलेलं नाही. आणि करूया एंटर,
तर एंटर केल्यानंतर इथे डिव्हाइड क्वांटिटी म्हणून एक कॉलम आलेला आहे, हा टेबल आलेला आहे व्हेकल सेल्स डेटामध्ये. आता परत एकदा आपण काय करूया, एक न्यू कार्ड इन्सर्ट करूया, कार्डवरती क्लिक करूया आणि हा जो डिव्हाइड क्वांटिटी आहे नेमकी हा रिझल्ट तुम्हाला पाहायचा आहे ना काय आलेला आहे, तर ते फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करा 49.53K. म्हणजे काय झालं, ही जी 99K आहे ही डिव्हाइड होऊन हा रिझल्ट आपला इथे आलेला आहे. दिसतोय तुम्हाला हा रिझल्ट आलेला. म्हणजे आपण इथे काय केलं, आता समजा तुम्हाला यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर यावरती क्लिक करा. इथे परत तुमचा तो फॉर्म्युला बारमध्ये फॉर्म्युला येणार आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला जर काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा न्यू मेजर पण ऍड करू शकता. तुम्हाला यावरती जर मल्टिप्लिकेशन वगैरे करायचं असेल तर परत यावरती राईट क्लिक करा, न्यू मेजर वरती क्लिक करा आणि इथे समजा तुम्ही परत टाईप करू शकता. आता इथे समजा घ्या डबल करायचंय तुम्हाला तर डबल QTY घेऊया, QTY आणि आता परत इथे टोटल क्वांटिटी आलेलं आहे आणि वरती जायचं फ्रेंड्स. ब्ल्यू लाईन सिलेक्ट पाहिजे, त्यानंतरच टॅब बटन प्रेस करा. मल्टिप्लिकेशन साइन यूज करा, इंटू 2 करा. हे आपण जे मल्टिप्लिकेशन साइन यूज करतो हे ऍस्ट्रिक साइन आहे, त्यालाच मल्टिप्लिकेशन साइन म्हणतात. एंटर करा, एंटर करायला विसरू नका. एंटर केल्यानंतरच इथे डबल क्वांटिटी म्हणून इथे तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते. डबल क्वांटिटी म्हणून आपला एक कॉलम ऍड झालेला आहे. तुम्ही इथे न्यू कार्ड वरती क्लिक करू शकता. न्यू कार्ड घ्या आणि न्यू कार्ड मध्ये घेतल्यानंतर इथे डबल क्वांटिटी आहे. या फील्ड्स मध्ये जरी ड्रॅग केलं तरी रिझल्ट येणार आहे 198K. कारण याचं काय झालं, याची इथे डबल झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. जी 99K होती याची इथे डबल झालेली आहे. इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट मध्ये डिफरन्स काय आहे हे समजला असेलच, कारण ज्यावेळेस आपण इम्प्लिसिट घेतो त्यावेळेस आपण इथे फर्दर कॅल्क्युलेशन करू शकत नाही, बट ज्यावेळेस आपण एक्सप्लिसिट घेतलेलं आहे तर त्यावेळी असे वेगवेगळे कॅल्क्युलेशन आपण त्यावरती करू शकतो. आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण सम एक्स म्हणजे काय. हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला, कारण सम आणि सम एक्स मध्ये काय डिफरन्स आहे. आता हे सम तर पाहिलं तुम्ही, आपण ही जी टोटल क्वांटिटी जे कॅल्क्युलेट केलेली आहे ते आपण सम यूज करून केलेली आहे. पण सम आणि सम एक्स मध्ये काय फरक आहे हे जर पाहायचं असेल तर आपण परत एकदा इथे टेबल व्ह्यू कडे जाऊया आणि इथे पहा जे व्हेकल सेल्स डेटा आहे तोच टेबल तोच डेटा तुम्हाला इथे पाहायला मिळतोय आणि इथे क्वांटिटी ऑर्डर आणि प्राइस ऑफ ईच असे 2 कॉलम आहेत. भरपूर कॉलम आहेत पण ह्या 2 कॉलम बद्दल मी तुम्हाला सांगते. तर क्वांटिटी ऑर्डर आहे आणि प्राइस ऑफ ईच असे कॉलम आहेत. पण आपल्याला इथे टोटल सेल्स पाहायला मिळत नाही. टोटल सेल्स म्हणजे इथे सेल्स अमाऊंट कुठे आहे का, सेल्स अमाऊंटचा कुठे कॉलम आहे का. आता सेल्स अमाऊंटचा कॉलम म्हणजे कोणता, इथे तुम्हाला क्वांटिटी ऑर्डर दिलेली आहे आणि प्रत्येकाची प्राइस दिलेली आहे. या कॉलम मध्ये क्वांटिटी ऑर्डर दिलेला आहे आणि या कॉलम मध्ये प्रत्येकाची प्राइस दिलेली आहे. म्हणजे 20 त्या प्रत्येकाची प्राइस 100 म्हणजे 20 × 100 2000 असं आपलं इथे सेल्स अमाऊंट आली पाहिजे, बरोबर. पण हा सेल्स अमाऊंटचा इथे कॉलमच नाही फ्रेंड्स. तर मग सेल्स अमाऊंटची टोटल काढायची कशी. फ्रेंड्स तुम्हाला सम प्रोडक्ट हे एक्सेल मधील फंक्शन माहिती आहे का. तुम्हाला जर ते माहिती नसेल तर आपल्या या प्रियाटेक या चॅनलवरती ऑलरेडी आपण फॉर्म्युला सिरीज घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 31+ फॉर्म्युले कव्हर केलेले आहेत. ते जाऊन नक्की पहा, त्याचा खूप तुम्हाला यूज होणार आहे. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंतचे फॉर्म्युले तुम्हाला तिथे शिकायला मिळतील. नक्की जाऊन पहा. तर सम प्रोडक्ट काय करतो, दोन्ही जे कॉलम आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करतो आणि लास्टला त्याची ऍडिशन करून तुम्हाला रिझल्ट देतो. इथे तेच आहे. इथे काय होईल, तुम्हाला रो वाईज प्रत्येकाचं तुम्हाला इथे मल्टिप्लिकेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे 20 × 100 20 × 100 34 × 100 42 × 100 आणि इथे ऍडिशनल एक कॉलम ऍड करावं लागणार आणि मग त्या कॉलमची टोटल करावं लागणार जर तुम्हाला टोटल सेल्स अमाऊंट पाहिजे असेल तर. पण आपण इथे सम एक्स हे डॅक्स फंक्शन यूज करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कोणताही कॉलम ऍड न करता टोटल सेल्स अमाऊंट आपली आली पाहिजे. कशी ते पाहूया. आणि कॅल्क्युलेटेड कॉलम आणखीन एक कॉलम ऍड करून सुद्धा कसं करायचं हे आपण नेक्स्ट लेसन मध्ये पाहणार आहोत. कॅल्क्युलेटेड कॉलम वगैरे कसा ऍड करायचा हे पुढे तुम्हाला नेक्स्ट लेसन मध्ये शिकायलाच मिळणार आहे. पण आता या लेसन मध्ये आपल्याला सम आणि सम एक्स मध्ये आपण फरक पाहतोय. तर सम एक्सचा यूज कशासाठी करता येतो हे तुम्हाला समजेल. म्हणजे कुठे सम एक्स वापरायचं किंवा कुठे सम वापरायचं किंवा कुठे कॅल्क्युलेटेड कॉलम वापरायचं कुठे मेजर वापरायचं ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. तर त्यासाठी परत एकदा जाऊया आपण इथे रिपोर्ट व्ह्यू कडे आणि आता आपण न्यू मेजर परत घेणार आहोत. सो राईट क्लिक करा, इथे न्यू मेजर वरती क्लिक करा. न्यू मेजर वरती क्लिक केल्यानंतर आता आपण इथे सम एक्स यूज करणार आहोत. तर इथे समजा आपण घेऊया टोटल सेल्स. आपल्याला काय पाहिजे, टोटल सेल्स पाहिजे ना. सो आपण इथे घेऊया टोटल सेल्स इज इक्वल टू टाइप करूया सम एक्स. त्या बटन प्रेस करा. आता इथे त्याचा सिंटॅक्स पहा, टेबल आणि एक्सप्रेशन असं तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे अगोदर आपल्याला इथे टेबल सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ज्या टेबलमध्ये आपल्याला काम करायचं आहे
तो टेबल आपल्याला इथे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. सो आपला आहे व्हेकल सेल्स डेटा. हे आपण फक्त व्हीई एवढं जरी नाव टाकलं तरी ते व्हेकल सेल्स डेटा आलेला आहे. टॅब बटन प्रेस करा. ओके, त्यानंतर टेबल झाला, कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर एक्सप्रेशन. आता एक्सप्रेशन म्हणजे काय, कोणत्या दोन कॉलम बरोबर काय करायचंय, काय आपल्याला कॅल्क्युलेशन वगैरे करायचं तर ते आपल्याला इथे देणं गरजेचं आहे. तर कोणते दोन कॉलम आहेत आपले, क्वांटिटी ऑर्डर आणि प्राइस ऑफ ईच. हे तर तुम्हाला समजलं. सो आपण टाईप करूया क्वांटिटी ऑर्डर आणि इथे क्वांटिटी ऑर्डर पहा कुठे पाहायला मिळते आपल्याला, इथे पहा, इथे आहे व्हेकल सेल्स डेटा. या टेबलमध्ये आपला क्वांटिटी ऑर्डरचा कॉलम आहे, दिसतोय तुम्हाला इथे आलेला. टॅब बटन प्रेस. टॅब बटन प्रेस केल्यानंतर काय करायचं आपल्याला, त्याचं मल्टिप्लिकेशन इंटू प्राइस ऑफ ईच. मल्टिप्लिकेशन साइज यूज केला आपण. आता आपल्याला याचं कोणाबरोबर मल्टिप्लिकेशन करायचं आहे, प्राइस ऑफ ईच. सो प्राइस ऑफ ईच टाईप करा. टाईप केल्यानंतर इथे तो कोणत्या टेबलमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला, व्हेकल सेल्स डेटामध्ये. सो टॅब बटन प्रेस करा. काही टाईप करायची गरज पडत नाही फ्रेंड्स, ऑटोमॅटिक सर्व येतंय. ब्रॅकेट क्लोज करा. ब्रॅकेट क्लोज करायला विसरू नका. पहा सिंटॅक्स समजून घ्या, फॉर्म्युला काय दिलाय आपण पहा. सम एक्स यूज केलं, नंतर व्हेकल सेल्स डेटा, हे काय झालं, टेबल झाला आपला. त्यानंतर एक्सप्रेशन मध्ये आपण काय केलं, व्हेकल सेल्स डेटा, हे टेबलचं नाव घेतलं त्याने, नंतर कॉलमचं नाव घेतलं, मल्टिप्लिकेशनचं साइन दिलं, नंतर परत टेबलचं नाव आलं आणि परत कॉलमचं नाव आलेलं आहे. आपण इथे टेबलचं नाव टाईप पण केलेलं नाही, आपण फक्त कॉलमचं नाव टाईप करत होतो आणि त्यांनी काय केलेलं आहे, इथे टेबलचं नाव पण घेतलेलं आहे. कारण हा जो कॉलम आहे, हा प्राइस ईचचा जो कॉलम आहे किंवा क्वांटिटी ऑर्डरचा जो कॉलम आहे, तो व्हेकल सेल्स डेटा टेबल मधील कॉलम आहे, म्हणून त्याचं नाव इथे आलेलं आहे. आपण करूया फक्त एंटर. आणि आता एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे परत टोटल सेल्स हे पाहायला मिळेल. इथे पहा खाली गेल्यानंतर इथे टोटल सेल्स आपला एक कॉलम म्हणा किंवा तुम्ही ती एक व्हॅल्यू, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऍड झालेली आहे. आपण काय करूया, परत एकदा न्यू कार्ड घेऊया. कार्ड वरती क्लिक करूया आणि जे टोटल सेल्स आहे ते आपण ही फील्ड ड्रॅग अँड ड्रॉप करूया. 8.29 मिलियन टोटल सेल्स आपला आलेला आहे. सम एक्स हे डॅक्स फंक्शन यूज करून आपण इथे टोटल सेल्स कॅल्क्युलेट केलेला आहे. कोणताही ऍडिशनल कॉलम आपण इथे ऍड केलेला नाही. कॉलम ऍड न करता आपण हा रिझल्ट इथे कॅल्क्युलेट केलेला आहे आणि त्यासाठी आपण सम एक्स यूज केलेला आहे. तर तुम्हाला हा फरक समजला असेल की सम काय करतो आणि सम एक्स काय करतो. तर बेसिक डॅक्स फंक्शन आहे ते नक्कीच तुम्हाला समजले असतील. जर तुम्हाला समजले नसतील तर व्हिडिओ परत परत पहा, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप या गोष्टींची प्रॅक्टिस करा. अगदी बेसिक पासून आपण ह्या गोष्टींना सुरुवात करतोय. नेक्स्ट लेसन मध्ये आपण कॅल्क्युलेटेड कॉलम्स आणि मेजर मध्ये काय फरक असतो हे सुद्धा प्रॅक्टिकली पाहणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट पण नक्की करत जा. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला काही वाटत असेल, काही डाऊट असेल तर कमेंट करून मला नक्की विचारू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आणि प्रॅक्टिस करून असाइनमेंट सॉल्व करून तुमचा जो काही स्कोर आलेला आहे तो सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. या लेसन मध्ये आपण इथेच थांबूया. थँक्स अ लॉट फ्रेंड्स. बाय बाय.